श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने मनापासून स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर असे चमत्कार केलेले आहे. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींची लीला काय आहे, स्वामी कोणकोणते चमत्कार करतात हे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही, परंतु जे स्वामी भक्त आहेत त्यांना याविषयी संपूर्ण ज्ञान आहे. परंतु जे नवीन आहेत स्वामी सेवेकरी किंवा त्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा जागृत होते परंतु त्यांना काहीच माहीत नाही किंवा काहींच्या मनामध्ये तर गैरसमज असतो की स्वामींची सेवा करणं अशक्य आहे. पण असं काहीही नसतं. फक्त सेवा तुम्ही करायला सुरुवात करायची आहे. स्वामी हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीच कोणाचे काहीच ठेवत नाही. योग्य वेळ आली की त्या भक्तांना खूप काही देत असतात. आणि स्वामी हे असं दैवत आहे की जरी त्यांची सेवा करणारे भक्त असो किंवा नसो, जरी एखाद्याने सहज जरी स्वामींकडे पाहिलं तर स्वामींचा एकच शब्द असतो, तो म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येकाला स्वामी हे शब्द वापरत असतात. मग तुम्हीच विचार करा, ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे, जो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आलेला आहे तो भक्त तर तो त्याच्यासाठी तर स्वामी काय काय करतील. जर एखादा व्यक्ती सहज जरी पाहिले तरी स्वामी जर त्याला म्हणत असतील तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर एखाद्या भक्तांची भक्ती स्वामींजवळ पोहोचली तेव्हा मात्र स्वामी त्या भक्तांच्या पावलोपावली बरोबर असतात. प्रत्येक वेळी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक आलेलं संकट, दुःख, अडचणी हे स्वामी प्रत्येक वेळी भक्तांना फुलाच्या पाकळीगत अलगद त्यातून बाहेर काढत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देत असतात की मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेहमी स्वामींसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करायला सुरुवात करायची आहे. स्वामी नेहमी म्हणतात की भक्ता तू फक्त सेवा कर, जो काही मेवा तुला द्यायचा आहे ती मी योग्य वेळ आली की देणारच आहे. त्यामुळे प्रत्येक भक्तांचे एकच कार्य आहे, ते म्हणजेच फक्त सेवा करत राहायचे आणि योग्य वेळ आल्यानंतर स्वामी खूप देतात. म्हणजे एवढे देतात की एखादा भक्त विचारसुद्धा करू शकणार नाही. तर खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे सुनील शिवाजी पायगुडे आहे आणि ते दादा हे मांडवी येथील राहणारे आहेत. चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेला अनुभव आहे तो ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. समर्थ. हा रात्री तुम्ही फोन काल तुम्हाला फोन लावतो तुम्ही लावलाच नाही ना मला हे झालं. हा बोला ना, काय अनुभव शेअर करायचा आहे का? आम्ही दररोज हे करतो ना त्यांना मोबाईल मध्ये 1 लाख गाणी लावतो ना त्यांची दररोज. ते मला दिसलं होतं स्वामी दिसला होता मला ना. म्हणजे तुम्हाला अनुभव सांगायचा आहे का तुम्हाला? स्वामी दिसले होते मला, पण ते त्या रूपात दिसले होते. खाली माणूस झोपला नव्हती, हे झोपलो ना. हो ना, पण मी काय म्हणते दादा की तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे का? सुनील शिवाजी पायगुडे. सुनील शिवाजी पायगुडे. हा. आणि राहता ते ठिकाण सांगायचंय का? आम्ही मांडवी खडकवासला. मांडवी खडकवासला जराने ना. खडकवासला जरा अलीकडे राहतो आम्ही मांडवी. बरं मांडवी. बरं 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 चालेल. किती दिवस झाला दादा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला? 2-3 महिने झाला मी सेवेमध्ये आलो ना. म्हणजे आता आलाय का स्वामींच्या सेवा? काय काय करता सेवा तुम्ही? आम्ही मोबाईल मध्ये हे करतो ना, ऐकतो ना दररोज.
हा, अनुभव ऐकता. हा, हा. मग त्याच्यातून तुम्ही ऐकून ऐकून आला का स्वामींची सेवा करायला सुरुवात झाली? हा. काय काय सेवा सुरुवात झाली करता तुम्ही माझी. आता? 4 महिने झाले सुरुवात झालेली ना. हा हा, काय काय करता सेवा स्वामी? आम्ही आमच्या इथे फुटून आहे पण अजून ना. हा, फोटो नाही का? मग नामस्मरण वगैरे करता का तुम्ही? दररोज नियमन चालू आहे ना. हा हा, श्री स्वामी समर्थ म्हणता का? हा, दररोज नियमन. हा हा, दररोज बोलताय? मोबाईलवर लागतं ना, मोबाईलला दररोज लागतं ना, मी दररोज लावायचं मोबाईलवर ऐकत बसतो ना. हा हा, म्हणजे मोबाईलवर पण ऐकता? हा. हा हा, मग काय काय आले अनुभव तुम्हाला? अनुभव एकच आला म्हणत आहे. आमच्या घरात असे आमची लेक म्हणली हं. आमची भावाची बुरगी म्हणली चोर आल्यात दुधार लावून घेऊ. चोर मी आल्यात? म्हणलो हा म्हणजे तुमच्या वस्ती म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथं चोर आले होते का? हा त्या टायमाला हा हा हा, बरं बरं. स्वामीने मला ते स्तन दाखवला तिथे ना. हा हा, म्हणजे काय केलं स्वामींनी मग? स्वामीने ते स्तन दाखवला मग काय नाही केलं मग दृष्टांत काय स्तन दाखवलं? दाखवला फक्त. दृष्टांत काय दाखवला तुम्हाला? माणूस खाली झोपलेला हा, हातावर खाली माणूस झोपलेला ते स्तन दाखवला असं घरामध्ये तुमच्या का बाहेर? घरात. अरे बापरे. खाली खाली माणूस झोपला हातावर माणूस झोपलेला खाली झोपला आणि ते लगेच मला स्वप्नामध्ये गेलं निघून. हा 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 हा. म्हणजे तुम्हाला स्वप्न पडलं होतं का साक्षात दिसलं होतं? साक्षात दिसलं होतं मला. अरे बापरे, म्हणजे घरात तुमच्या स्वामी झोपलेले दिसले तुम्हाला? हा. अरे वा. बघा, म्हणजे तुमची भक्ती पण स्वामींजवळ, म्हणजे एवढं तुम्ही थोडं थोडं करताय तरी पण ते पोहोचलं स्वामींजवळ. आणि देवांची सेवा करतो ना दररोज नियमाने. हा पांडवांच्या देवळाचे ना पण बसलेलो देवळात पांडव आता मंदिर म्हणजे बसलेलो आहे आता. हा, आता पण मंदिर कोणत्या मंदिरात बसलाय तुम्ही? पांडुरंगाचं मंदिर आहे आमचं. हनुमानाचं? पांडुरंगाचं मंदिर. हा, विठ्ठलाचं. अच्छा अच्छा, पांडुरंगाचं. हा. अरे वा. इथं तुम्ही आमच्या आम्ही जमीन दिलेली आहे देवाला. हा हा तिथे देऊळ झाले आमचं ना. हा हा हा, अरे वा. खूप छान आहे ना. मग तुम्ही म्हणजे देवाची पण म्हणजे विठ्ठलाची पण भक्ती करताय, त्यामुळे स्वामींनी तुम्हाला. पहिलं पाणी घालतो मी आजारी आहे ना अजून लय आजारी आहे ना त्यामुळे मला काम करता येत ना अजून ना. हा हा, काय होतंय तुम्हाला? ऑपरेशन झालं मानवतो ना मानव पडलो होतो रानात. हा 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 हा, मग आता बरी आहे ते ना तब्येत ऑपरेशन तुमची? काय बरी आहे ना तब्येत आता? बरी आहे थोडी मुंग्याच्या हात पायाला अजून ना थोडं नाही कमी झालं अजून. हा, लय आजारी आहे अजून ना चालता येत ना अजून बरोबर ना वाकराव चालतोय ना पांडुरंगाच्या देवळात वाकराव चालत आलोय खाली. हा 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 हा, मग तुम्ही नामस्मरण वगैरे करत जा सारखं सारखं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. दररोज चालू आहे नियमाने. हा, असं पण आपलं चालत चालत मंदिरात बसल्यानंतर पण नामस्मरण करत राहायचं. मग तुम्हाला उगाच फोन लावला मी ना उगाच. हा काल फोन लावायचा प्रयत्न चालला होता पण तुम्ही फोनच उचलला नाही दोन. हा हा हा, नक्कीच काल उचलला. पण नाही, खूप सुंदर अनुभव आहे. आणि जसं जसं तुम्ही आता नामस्मरण तुमची सेवा, नामस्मरण जर नाही काही बाकी सेवा केली ना तरी हा. पण आपलं श्री स्वामी समर्थ म्हणत राहिला ना, पण बघा. दररोज नियमाने चालू आहे माझं दररोज. हा हा, म्हणजे घरात देवाच्या समोर बसल्यावर पण म्हणायचं आणि असं पण दिवसभर पण म्हणत राहायचं. दररोज चालू आहे नियमाने माझं ना. हा हा देवळात असलेलं पांडवाच्या देवळात म्हणून तुम्हाला फोन लावित होतो पण ते तुम्ही तिकडून फोन लावला मला ना. हो, आता तुमचे भरपूर फोन आलेले होते ना, म्हणून म्हटलं काही रात्री काल उचलला गेला नाही, म्हटल्यानंतर म्हटलं करावा फोन, कोण आहे बघावं, म्हणून मी लावला होता फोन. सुनील पायगुडे सर. हा हा, ऐकता का सुनील तुम्ही? पायगुडे सुनील शिवाजी पायगुडे. हा हा, बरं बरं, चालेल की. तुमचं नाव टाकते की मी. आणि खूप छान अनुभव आहे तुम्हाला. आणि तिथून मग गायब झाले का स्वामी घरातून? गायब झालेलं की डायरेक्ट ना. हा हा, मग चोर आले नाहीत ना पुन्हा, मग तिथून गेले का? काय नाही आलं फोन. हा 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 हा, दिसलेच नाही चोरण दिसले नाही. हम्म. भीती दाखवत होती लोक द्याल मला हा हा 2-3 महिन्याची आणि भीती दाखवत होती लोक म्हणून मी जास्त होतो ना तेव्हा. हा हा, नेमकं दाखवलं ते. अरे वा, म्हणजे स्वामींनी दाखवलं मी आहे तुझ्या घरात, तू घाबरू हा. नको.
बघा किती छान अनुभव आहे. तुम्ही तर म्हणजे एवढी थोडीफार भक्ती स्वामींची करून सुद्धा स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले. मग तुम्ही जर जास्त त्यांची सेवा करायला म्हणजे जास्त भक्ती, नामस्मरण वगैरे करायला सुरुवात केल्यानंतर चालू आहे माझं दररोज नियमाने चालू आहे. मी देवळात बसलो तरी स्वामीचं नाव घेतो ना. हां, हां. पांडवांच्या देवळात आलं तर स्वामीचं नाव आहे. अरे वाह! हां. ते आमचं दत्ताचं मंदिर आहे वरती पुन्हा. तर देवळात आंधी त्या देवळात दर्शनाला जातो ना, आंधी दत्ताच्या देवळात. हां, हां, हां. दत्ताच्या देवळात दर्शनाला आलो ना, हां. मग डायरेक्ट खाली येतो निघून. हां, हां. आता घरी निघाले देवाचं दर्शन घेऊन. बरं. तेवढ्यात तुमचा फोन आला. मी फोन लावला तुमचा फोन आला तेवढ्यात. हां, हां, हां. बरं, बरं. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे दादा. मी शेअर करते तुमचा अनुभव. हा, चालेल. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामींची सेवा करत असताना जेवढी तुम्ही मनापासून सेवा कराल तेवढीच ईश्वरापर्यंत लगेचच पोहोचत असते. त्यासाठी तुमचं वय किती आहे, तुम्ही काय करता आहात किंवा तुम्ही किती संकटात आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही ईश्वराची भक्ती कशी करता आहे आणि कधीपासून करता आहे, कशा प्रकारे करता आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी कधीही तुम्ही आता या क्षणापासून जरी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली ना, तरी देखील जेवढे तुम्ही मनापासून स्वामींचं नामस्मरण कराल तेवढे स्वामींचं नामस्मरण स्वामींजवळ लवकर पोहोचणार आहे. कारण स्वामींची भक्ती करत असताना स्वामींचं मनापासून केलेली भक्ती ही स्वामींजवळ लवकरात लवकर पोहोचत असते. आणि जेवढी निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती असते, स्वामींची भक्ती असते, ही स्वामींजवळ लवकर पोहोचत असते. त्यामुळे तुम्ही जेवढी मनापासून भक्ती कराल तेवढी स्वामींजवळ लवकरात लवकर पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्ही किती भक्ती करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कशी भक्ती करता हे महत्त्वाचं आहे. तर खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते आणि तेव्हा स्वामींची त्यामुळेच तर या दादांची साधी भोळी भक्ती आणि त्यांच्यावरती स्वामी प्रसन्न झाले आणि स्वामींनी त्यांना दर्शन दिले. खरोखरच या दादांना आलेला अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. मला तर या दादांचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होणार आहे. त्यामुळे तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करताना तेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य हे तुमचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडयक्षरी मंत्र आहे. या मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण हे जो मंत्र आहे याचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही. तुम्ही कुठे आहात, काय करत आहात, त्यामुळे हे त्यामध्ये नियम नाहीत किंवा कोणती वेळ आहे, कोणतं स्थळ आहे, कशाचीच गरज लागत नाही. तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींचं नामस्मरण करू शकता. काम करत करत, प्रवास करत करत, जॉब करत करत, फक्त तोंडाने तुम्हाला काम करत श्री स्वामी समर्थ हा षडयक्षरी मंत्र जप करत राहायचा आहे. आणि ही सेवा देखील प्रत्येक सेवेसारखी सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि स्वामींना नामस्मरण हे देखील खूप प्रिय आहे. त्यामुळे स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग तुम्हीच विचार करा, जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढे स्वामी तुमच्याबरोबर राहणार आहेत. आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ जर तुम्हाला मिळाली तर यापेक्षा मोठं भाग्याचं काम काहीच नाही. त्यामुळे जिथे असाल तिथे साधी सोपी सरळ श्री स्वामी समर्थ या षडयक्षरी मंत्राचा नेहमी जप करत राहा. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.